रामकृष्ण हरी. नये जरी तुझ मधुर उतार, नये जरी तुझ मधुर उतार, दिदला सुस्वर नाही देवे, दिदला सुस्वर नाही देवे. नाही तया विना भुकेला विठ्ठल, नाही तया विना भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, देवापाशी मागे आवडीची भक्ती. विश्वासेशी प्रीती भाव बळे, विश्वासाशी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, तुका म्हणे मना सांगतो विचार. धरावा निर्धार दिस दिस, धरावा निर्धार दिस दिस. देवापाशी मागे आवडीची भक्ती, देवापाशी मागे आवडीची भक्ती. विश्वासेशी प्रीती भाव बळे, विश्वासाशी प्रीती भाव बळे. रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील हा दुसरा अभंग. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मध्ये असणाऱ्या या मनाला संदेश सांगतात. कारण मन आहे ना, आम्ही नेहमी म्हणत असतो की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, बरोबर की नाही. कवयित्रीने म्हटलेलं आहे आणि आम्ही ते नेहमी म्हणत असतो. आणि तेच तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की अरे मन एवढं भरकटलेलं आहे की छोट्या छोट्या शुल्लक शुल्लक गोष्टींवरनं कारण देतोय आणि भगवंताच्या साधनेला, भक्तीला, तपस्येला, हरिकीर्तनाला विरोध करतो, बाजूला पडतो. कारणच देतोय ना. आज तब्येत ठीक नाही, साथ देत नाही, अंग दुखतंय, माझा आवाज नाही, वेगवेगळी कारणं देतात. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात, नये जरी तुझ मधुर, तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचा गोडवा नाही, तुला दिधले सुस्वर नाही दे, तुला स्वर दिलेला नाहीये भगवंताने. जन्माला तुला ज्या अर्थी भगवंताने जन्माला दिले काही ना काहीतरी देणं दिलेलं आहे. भले तुला काही स्वर दिलेला नाही, तुला मधुर आवाज दिलेला नाही, गोडवा दिलेला नाही तुझ्या वाणीमध्ये, मान्य आहे, हरकत नाही. मनुष्य तेच म्हणतो ना, अरे माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे वेळ नाही. आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ज्याच्याकडे 10 मजल्याची बिल्डिंग आहे तो म्हणतो झोपायला वेळ नाही, खायला वेळ नाही, काम करायला वेळ नाही, तुमच्याकडे बघायला वेळ. माझ्यापेक्षा मला किती काम आहेत, मला किती टेन्शन आहे. तो रस्त्यावरचा भिकारी बघा किती मजेमध्ये, त्याला काम नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, त्याची मजा. कोण म्हणतं 10 मजल्याचा बिल्डिंगचा मालक, वरून पाहतोय. आणि खाली कोण आहे, भिकारी, तो त्याला पाहतोय. आणि हा खालून वर पाहतो, काय, अरे मला झोपायला नाही, मला खायला वेळेवर मिळत नाही, मला कोणी विचारत नाही, मला कोणी रिस्पेक्ट देत नाही. तो त्याला पाहतो आणि काय म्हणतो, त्याची किती मजा आहे, कितव्या मजल्यावर राहतो, काय झोपायला, काय खायला, काय प्यायला, असं का, म्हणजे मजा कोणाची. तुकोबाराय म्हणतात नाही रे, असं नाही. जो व्यक्ती, जो मनुष्य भगवंताचं नामस्मरण करतो, साधना करतो, उपासना करतो, प्रवचन कीर्तन श्रवण करतो, नविदा भक्तीमध्ये आहे, तो व्यक्ती खरा समाधान.
मग आपण काय कमी आहे आपल्याकडं? अरे एवढा नरदेह 84 लक्ष योनी मधून आपण जन्माला आलेलो आहोत. हे कशासाठी? तो पुण्याचा काही भाग असेल आपण भोगून आलेलो तिथे. आता आपल्याला मोक्षाला जायचं. म्हणून मला एकाच गोष्टीसाठी पृथ्वीवर जन्म दिलेला आहे, तो म्हणजे या लोकातून परलोकामध्ये जायचं. हा भवसागर मला पार करायचा. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. अरे देह आलाय तो जाणार आहे, पण हा विचार करून मला चालणार नाही की माझ्याकडे काहीच नाही. अरे ज्याला भगवंताने पाय दिले नाही त्याला जाऊन विचारा पायाची किंमत काय. ज्याला वैखरी दिली नाही त्याला जाऊन विचारा वैखरीची किंमत काय. ज्याला हात दिले नाही त्याला जाऊन विचारा हाताची किंमत काय. आणि आम्ही क्षणाला भगवंताचं नाव घ्यायच्या बदल्यात नको नको ते कृत्य करून बसतो. म्हणून तुकोबाराय म्हणताय की अरे असं बोलू नये. नये जरी तुझं मधुर उत्तर तुला सुस्वर नाही दे. काही हरकत नाही. नाही तयाविन भुकेला विठ्ठल. विठ्ठल म्हणजेच भगवंत. या कुठल्या गोष्टीचा भुकेला नाही. कधी सांगितलं नाही भगवंताने अरे तुझ्याकडे नाही टाळना, नाही विनाना, नाही काही तुझ्याकडे, नाही स्वर तुला, नाही तुझा आवाज, नाही तुझा गोडवा, काहीच नाही तुझ्याकडे. पण येईल तैसा बोल रामकृष्ण. तुझ्या मुखामध्ये जसा रामकृष्ण शब्द येईल ना तसा तू बोल. नारद ज्या वयामध्ये त्या वाल्याकोलीला जेव्हा भेटले ना, काय करायचं? कधीच नामस्मरण, कधीच देवाचं नाव घेतलं नाही. भगवंत काय माहिती नाही, कृत्य होती, लोकांना मारायचंच काम केलं. तेव्हा त्याला सांगितलं अरे ठीक आहे, तुला नाही बोलता येत ना, तुला देवाचं नाव घेता येत नाही, मरा बोल, चालेल, हरकत नाही. कारण कर्म काय केलेली होती, कृत्य काय करायचं? मारण्याचंच काम करायचं. वैखरीतून येणार काय? मराच येणार. बरं, भगवंताने तेही म्हटलं नाही येत, हरकत नाही, प्रमाण आहे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला जसं येईल, देवाचं नाव घे असं नाही, जसं येईल तसं तू बोल. येईल तैसा बोल रामकृष्ण. मरा 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 करता करता मराच राम झालं कळलं. देवापाशी मागे आवडीची विश्वासाची प्रीती भाव. महत्वाचं काय मागितलं पाहिजे आपण? देवापाशी मागे आवडीची. काही मागू नको आता देवाकडं. तू सांगशील मला भगवंता हे पाहिजे, मला ते पाहिजे, नको मागू. ते निरर्थक आहे, व्यर्थ आहे. त्यापेक्षा देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती भाव. तिथे भावार्थ पाहिजे, दृढ पाहिजे, इच्छा पाहिजे, प्रेम पाहिजे, प्रीती पाहिजे, विश्वास पाहिजे. त्या विश्वासाने, त्या प्रीतीने, त्या भावने, त्या दृढ निश्चयाने भगवंताकडे ही, विठ्ठलाकडे ही मागणी केली पाहिजे. कसली? भक्तीची. हरिनाम आवडीने जर का आपण घेतलं ना, प्राप्ती आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मना सांगतो विचार बघ. एकच तुला सांगतो, एकच सांगतो. मनुष्य देह म्हणून जन्माला आलाय ना, पुन्हा 84 योनीमध्ये मला अडकायचं नाही ना, मला इथून मोक्षाला जायचं, मला या बद्धतेतून सुटायचंय, या हे लोकातून मला परलोकांकडे जायचंय. मी मनुष्य देहातून भगवंताच्या चरणी मला लीन व्हायचंय, नतमस्तक व्हायचंय, भगवंताच्या चरणी सेवा करायची आहे ना. तर तुका म्हणे मना सांगतो विचार. एकच सांगतोय, लक्षात ठेव. काय? धरावा निर्धार दिसेंदिवस. जसं दिवसेंदिवस भक्ती करत राहणार, त्या उपासनेमध्ये राहणार, निश्चयामध्ये राहणार ना, तसा दृढ निश्चय, निर्धार दिवसेंदिवस वाढला पाहिजे. आणि नक्कीच हा एकच विचार तुला फक्त घ्यायचा की जसा 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 दिवस जातोय, आयुष्यातला एक एक दिवस कमी होतोय, आम्ही म्हणतोय वाढतोय, असा निर्धार भक्कम जर केला ना, तर नक्कीच भगवंत हे लोकांकडून परलोकामध्ये नेणार, मोक्षाच्या मार्गाला. रामकृष्ण.